नमस्कार मंडळी. ब्रोकिंग ग्रुपची एक कंपनी आहे जिओजित सिक्युरिटीज. ओके, या कंपनीचे ॲडवायझर किंवा जे डायरेक्टर असतात ते सुद्धा टी व्हीवर येत असतात बरेच वेळेला. ते साऊथ बेस्ड कंपनी आहे, केरळ बेस्ड कंपनी आहे, पण चांगली कंपनी आहे. त्यांच्या गल्फमध्ये भरपूर बिझनेस आहे अबाउट स्टॉक मार्केट इन्व्हेस्टिंग आणि म्युच्युअल फंड हाऊस पण आहे. ओके, तर ही सध्या एकदमच पडलेली आहे कंपनी. 128 पीक होऊन गेला याचा 2017ला. त्यानंतर दुसरा पीक आला 160 2024ला. बघा, एका कंपनीचा पीक 17ला 128 आला आणि नंतर जवळजवळ 7 वर्षांनी अजून एक पीक आला. त्यामुळे तुम्हाला 5 वर्ष जे सांगतात लोक की 5 वर्षात थांबायची तयारी ठेवा, ते कधी कधी 7 वर्षसुद्धा होऊ शकतं. तर तुम्ही हा शेअर आणि लो किती आलेला 2000 कोविडची गोष्ट सोडा, त्याच्यानंतर सुद्धा 2022ला हा शेअर 37ला होता आणि 37हून तो परत 160ला गेला, म्हणजे चौपट झाला 2 वर्षामध्ये, एका वर्षामध्ये. सॉरी, 2023ला 37 आणि पुढच्या 24 सप्टेंबरला 160. कारण मार्केट तुफानीवरती होतं टोटल. म्हणून हा स्मॉल कॅप शेअर आहे ऑब्व्हियसली, पण उत्तम कंपनी आहे जिओजित फायनान्स. ओके, आणि ही कंपनी डिव्हिडंड देणारी कंपनी आहे. डिव्हिडंड येईल 2% आहे. बुक व्हॅल्यू 42 आहे. आणि ही कंपनी ब्रोकिंगमध्ये असल्यामुळे सध्या लोक शेअर्स मार्केटपासून दूर आहेत, कारण मार्केट पडलेलं आहे. स्मॉल कॅप आणि मिड कॅपचा तर चुतडा झालेला आहे. शेअर्स 20%, 30%, 50% खाली आहेत. त्याच्यामुळे लोक घाबरलेले आहेत. त्यामुळे ब्रोकरेज बिझनेस कमी झालेला आहे. त्याच्यामुळे ही शेअर खाली आलेला आहे आणि घेण्याच्या लेवलला आत्ता आलेला असू शकतो. 67ला आला आहे परत. ओके, बघा, 67च्या खाली काय येणार नाही शेअर असं मला वाटतं. मे बी मॅक्सिमम 60. त्यामुळे दर इज व्हेरी लेस टू लूज आणि मच मोर टू गेन इन नेक्स्ट 2 इयर्स. ओके, जसं ब्रोकिंग बिझनेस पिकअप करेल की जसं मार्केटवरती जाईल तेव्हा हर्ड मेंटॅलिटीने भरपूर लोक परत इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात करतील. ओके, आणि इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली की ब्रोकर बिझनेसमध्ये काय, तुम्ही ब्रोकर हा तुमच्या वाढदिवसाला हजर असतो आणि तुमच्या पुण्यतिथीच्या दिवशी पण अवेलेबल असतो. ओके, त्याला ब्रोकरेज पाहिजे असतं फक्त, राईट. रेस्ट इज अ हिस्ट्री. आणि त्यामुळे ब्रोकिंग कंपन्या नेहमीच फायद्यात राहतात ओव्हर अ पिरियड ऑफ 1 इयर. ओके, कारण एका वर्षामध्ये त्यांना कधी असे काळ येतात की ओके ब्रोकरेज मिळत नाही, असे 2-3 क्वार्टर येऊ शकतात, पण त्याच्यात पुढच्या वर्षी प्रचंड ब्रोकरेज वाढतं. आणि या शेअरचं त्याच्यामुळेच पीक काय येतात. 2017ला का पीक आला, कारण 2017ला मार्केटवरती होतं, ब्रोकरेज बिझनेस तुफानी चालला होता. आणि हा शेअर बघा 2016ला 32 होता, 23, 12, 16ला हा शेअर 32 होता. आणि जस्ट एका वर्षाचं 6, 10, 17ला हा शेअर 128 गेला, म्हणजे जवळजवळ चौपट झाला शेअर. ओके, असे चौपट होण्याचे चान्सेस खूप शेअर्समध्ये असतात स्मॉल कॅपमध्ये. त्यामुळे स्मॉल कॅपमध्ये असाल तर अजिबात घाबरू नका. त्याच्यामध्ये पेशन्स लागतो आणि चांगलाच स्मॉल कॅप तुमच्याकडे पाहिजे. कोणीतरी सांगितलेला म्हणून नको आहे. यू शूड स्टडी युअर सेल्फ. ओके, त्यामुळे हा शेअर 87 दुसरा पीक होतं याचं 2021ला. ओके, जुलै 21ला. त्यानंतर हा शेअर परत पडला 22ला 37वर आला, कारण टिपिकली 22 ते 23मध्ये ब्रोकरेज कमी आलं आहे ना, त्यामुळे पडला. आताही सध्या ब्रोकरेज कमी म्हणून पडला आहे. लक्ष द्या आणि